ब्रेकिंग बातमी आणलेली आहे। महत्त्वाची अपडेट आता समोर येते। हेलिकॉप्टरनं आताची सर्वात महत्त्वाची बातमी आणलेली आहे। स्वबळावरती लढणाऱ्या मनसेला पुन्हा एकदा मोठं अपयश हे त्यांच्या पदरामध्ये पडलेलं आहे। मनसेला आतापर्यंत आपलं खातं देखील खोलता आलेलं नाही। 125 जागा लढवून अवघी 1.59% मतच फक्त मनसेला मिळालेली आहेत। मनसेला आतापर्यंत आपलं खातं देखील उघडता आलेलं नाही। माहीममधून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे पिछाडीवर आहेत। मनसेला आतापर्यंतचं सर्वात मोठं अपयश पाहायला मिळत आहे। मनसेला आतापर्यंत आपलं खातं देखील उघडता आलेलं नाही। मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे देखील पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे महायुतीला राज्यामध्ये मोठं यश पाहायला मिळत आहे। 288 जागांपैकी एकूण 288 म्हणजे संपूर्ण जागांचे कल आता समोर आलेले आहेत आणि महायुतीला आतापर्यंत सर्वाधिक जागांवरती आघाडी मिळालेली आहे। 216 जागांवरती महायुतीला आघाडी मिळालेली आहे। यामध्ये 126 जागांवरती भाजपला आघाडी मिळालेली आहे आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। 125 जागा लढवून देखील मनसेला आपलं खातं उघडता आलेलं नाही आणि 1.59% मतं त्यांना आतापर्यंत मिळालेली आहेत। म्हणजे एकमेव आमदार जे मनसेचे आहेत राजू पाटील हे कल्याण ग्रामीण मधून आपली जागा राखतील अशी अपेक्षा मनसेला होती, मात्र ती सुद्धा सध्या पूर्ण होताना दिसत नाहीये। राजू पाटील हे सुद्धा सध्या पिछाडीवर पडलेले आहेत। दुसरीकडे माहीममधून अमित ठाकरे हे सध्या 3 नंबरवर आहेत। 3 नंबरवर ते स्ट्रगल करतायत। त्यामुळे 125 जागा लढवून केवळ 1.59% मतं मनसेला मिळालेली आहेत। मात्र आत्तापर्यंत मनसेला किमान एक आमदार तरी निवडून येत होता, मात्र यंदा मनसेला अजून तरी कुठलीही आशा दिसत नाही। मनसे